बघा, वय आणि वेळेला रिव्हर्स गिअर नसतो. राहून गेलं या वाक्यातील खूप काही गोष्टी या मनात मात्र दडून राहतात. म्हणून वय आणि वेळ निघून गेल्यावर या वाक्याने जीवाची घालमेल होऊ नये असं जर वाटत असेल तर आत्ताच समोर आलेले आयुष्य हवं तसं मात्र मनसोक्त जगून घ्यावं. कारण वय आणि वेळेला हा रिव्हर्स गिअर मात्र नसतो. वन्स मोर हा आयुष्यात कधीच नसतो. गेलेली वेळ परत पुन्हा येत नाही. गेलेलं वय हे परत पुन्हा येत नाही. जे जगायचं आहे ते राहून गेलं असं जर तुम्ही म्हटलं तर त्या गोष्टीला काहीही फायदा नाही. कारण पुनर्जन्म पुन्हा जन्म हा मनुष्याचाच मिळेल असं नाही. म्हणून येणारी प्रत्येक वेळ ही मनसोक्त आनंदाने जगा. नामस्मरण मात्र नक्कीच करा. पण जो काही आनंद आहे मग फिरण्यात असो, खाण्यात असो किंवा इतर काही गोष्टींमध्ये मनसोक्त जगून घ्या. मग कुणाच्या दबावात नाही तर आपल्या वयानुसार, आपल्या वेळेनुसार प्रत्येकाला वेळ द्या. आपल्याला जसं शक्य होईल तस त्या पद्धतीने इतरांकडे जा आणि फिरायला जा. स्वतःसाठी वेळ मात्र नक्की काढा. कारण स्वतःसाठी जर वेळ काढला नाही तर जगून काहीही अर्थ होणार नाही. आज शाकंभरी पौर्णिमा होती त्यासाठी सकाळी सकाळी उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलेलं होतं आणि इतकं बिझी शेड्यूल होतं का डायरेक्ट दुपारी जेव्हा साडी वेअर केली तेव्हाच आता रांगोळी वगैरे फक्त काढून घेतलेली होती. नंतर लगेचच इथे सकाळी बघा छान असे मोड आलेले होते मटकी, तेच तुम्हाला दाखवत होती कारण त्याची मला भाजी करायची होती. 8च्या आरतीपर्यंत इथे 11 पोळ्या द्यायच्या होत्या केंद्रामध्ये आणि ज्या की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारला देत असतो. आणि ह्या सर्व काही पोळ्या गुरुपीठावर जात असतात आणि नाही काही तर आपल्याकडून अगदी घरी बसून आपले गुरुमाऊली छान अशी सेवा करून घेतात. ते म्हणजे अन्नदानाची. अशी सेवा कोणी करून घेत नाही किंवा आपण कुठेही अन्नदान इतक्या मोठ्या संख्येने करू शकणार नाही कारण एवढे आपण धनिक नाही. मनाने मात्र आपण नक्कीच चांगले आहात आणि महाराज आपल्याला ती बुद्धी देतात आणि आपल्याकडनं 11 पोळ्या का होईना माऊली करून घेत असतात. तर गुरुचरित्र पारायण असतं तिथे त्यांच्या जेवणाची म्हणजे तिथे ह्या पोळ्यांमध्ये आपण पोळ्या देत असतो ज्याने शक्य होतील अशी प्रत्येक केंद्राला छान अशा सेवा दिलेल्या आहेत. 8च्या आरतीपर्यंत पोळ्या करून रेडी करून ते तिथे पोचवायच्या असतात केंद्रामध्ये. त्याच्यानंतर आली आणि लगेचच तिथे स्वयंपाकाला लागली. स्वयंपाकामध्ये मला मटकीची भाजी तुम्हाला दाखवली. ती मटकी मी 2 दिवस झाले छान अशी भिजत टाकून घट्ट अशी छान कॉटनच्या कापडामध्ये बांधून ठेवलेली होती आणि अगदी छान असे मोड आलेले होते. थोडीशी का होईना तिला 1-2 उकडी आणून घेतली आणि मटकी सुद्धा अशी शिजलेली होती. बाहेर गेलेली होती म्हणून इतकी थंडी आमच्याकडे आहे ना, का थंडीमुळे अक्षरशः तब्येती खराब व्हायला लागलेल्या आहेत. काही खा किंवा नको खा. आज सुद्धा खूप जास्त सर्दी झालेली आहे म्हणून आवाज मात्र थोडा चेंज झालेला होता. लगेचच इथे जिरं मोहरीची फोडणी दिली. थोडासा कांदा लसूण सगळं काही टाकून घेतलं आणि छान असा कांदा होऊ दिला. जे काही गरम मसाले असतात ते टाकून घ्यायचे. पावडर मसाले टाकले, हिंग टाकला, हळद टाकली आणि लगेचच मटकी टाकून दिली. मटकीमध्ये जास्तीचं पाणी ऍड केलेलं नव्हतं कारण ऑलरेडी जितक्या पाण्यात तिला उकडली होती तितकंच पाणी पुरेसं होतं. नंतर घसा छान होण्यासाठी आणि पुन्हा केंद्रामध्ये एनर्जी येण्यासाठी कडक कडक गरमागरम असा चहा बनवला. कारण थंडीमध्ये चहा असला तरच आपला दिवस जो काही येतो फ्रेश होतो. कारण एवढ्या सकाळी मात्र अजिबात काही खाण्याची इच्छा नसते. म्हणून इथे सुद्धा आहोंचा आणि माझा चहा बनवला. पुन्हा तयार होऊन केंद्रात जायचं होतं कारण आज मी तुम्हाला सांगितलं का शाकंभरी नवरात्र म्हणजे शाकंभरी पौर्णिमेचा आज शेवटचा दिवस. 64 भाज्यांचा आई साहेबांना 56 भोग हा प्रसाद दाखवणार होते. त्याच पद्धतीने आज हवनयुक्त दुर्गा सप्तशती होणार होतं. एवढे दिवस मात्र देवीचे पाठ होतात. आई साहेबांची आई भगवतीची छान अशी सेवा होते कारण हे वर्षातील 4थं नवरात्र असतं. त्याच पद्धतीने इथे हवनयुक्त दुर्गा सप्तशती करून घेतलेल्या होत्या आणि जेव्हा आपण स्वाहाकार म्हणतो ना तेव्हा हे जे काही पायस आहे ते टाकायचं असतं आपल्या पुढच्या द्रोणमध्ये आणि जेव्हा आपण स्वाहा म्हणतो तेव्हा आई साहेब मात्र तिचं मुख उघडत असते आणि ते अन्न ग्रहण करत असते आणि याच पद्धतीने आपण आपल्या आई साहेबांना आपल्या कुलदेवीला मात्र जेवण देत असतो आणि ह्याच्यामुळे आपले दोष असतात ते कितीतरी दोष जन्मांतरीचे दोष आपले यातून ह्या सेवेतून कमी होतात. म्हणून पूर्ण केंद्र मात्र भरलेलं होतं. लगेचच घरी आली. 10:30 पर्यंत सर्व काही कामं मात्र आवरून झालेली होती. घरी आली लगेचच जेवण वगैरे केलं आणि आता इथे साडी वगैरे वेअर केलेली होती आणि कळस भरून घेतला. कारण कुलदेवतेचा कळस मला सकाळी थोडी घाईच होती म्हणून सकाळी भरला नव्हता. संध्याकाळी सत्यनारायण पूजा सुद्धा करायची होती म्हणून इथे छान अशी पूजा वगैरे सुद्धा साईडला मांडून घेतलेली होती आणि लगेचच आता आई म्हणजे आपल्या कुलदेवतेचा मी कलश मांडलेला होता.
जेव्हापासून कलश मांडलेला आहे ना, तेव्हापासून मात्र अजूनच छान असं देवघरामध्ये वातावरण सुद्धा तितकं छान होतं आणि घरामध्ये सुद्धा छान वाटतं. आपण सगळ्या काही सेवा करत असतो. आई भगवतीची सेवा होते, कुलदेवतेची सेवा होते, आईसाहेबांची सेवा होते. मग म्हटलं कलशच का नको, तर मी सुद्धा त्रिपुरारी पौर्णिमेपासून छान असा कलश मांडण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तुम्ही जर मांडत नसाल तर नक्की तुमच्या देवघरामध्ये अशा कलश स्थापन करा. आमच्याकडे तर प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक स्त्री हा तिच्या देवघरामध्ये छान असा कलश मांडते. नंतर कलश अर्पण केला, पूजा करून घेतली. लगेचच इथे छान असं एक पांढरं फूल होतं, ते सुद्धा अर्पण केलं. संध्याकाळी लगेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कलशाच्या आधीच मी सत्यनारायण पूजन मांडून घेतलेलं होतं. सत्यनारायण पूजन इथे छान असं माझं मांडून झाल्याच्या नंतर लगेच आता सत्यनारायण पूजेला सुद्धा मला बसायचं होतं. त्याआधी सर्व देवांना धूपदीप अर्पण करून घेतला, छान असं धूपदीप ओवाळून घेतलं आणि लगेचच आता इथे पूजा सुद्धा करून घ्यायची होती. कारण बघा, पूजा वगैरे झाल्याच्या नंतरच मग आपलं पुढचं काम असतं ते म्हणजे छान असं पोथी वाचायचं. आणि आज पौर्णिमा होती म्हणून सेवा अजिबात संपण्याचं नाव घेत नव्हतं, तर एक एक मात्र गोष्ट लक्षात येत होत्या आणि त्याच पद्धतीने सेवा या वाढत चालल्या होत्या. सर्व देवांचे इथे औक्षण वगैरे करत होते, पूजन वगैरे करून घेतलेलं होतं. बघा, नरहरी बाळ आणि आईचं प्रेम मात्र संवाद. तर काही शब्द सांगितले जात नाही, ते ओघडतात आईच्या डोळ्यातून, तिच्या वेदनेतून. आणि तेच शब्द आज नरहरीच्या कानांवर पडले. डोळ्यातून आसवांचा महापूर सांडीत ती नरहरी म्हणाली, बाळ, 16 वर्ष शिवाची आराधना केल्यावर तू मला प्राप्त झाला आहेस रे. तुझ्याकडे मी किती आशेने पाहत होते. 7 वर्ष तू बोलला नाहीस आणि आता बोलू लागल्याबरोबरच मला सोडून निघालास. आईचे सात्वन करीत नरहरीने तिला पूर्वजन्माचे स्मरण दिले. या स्मरणाने आईला नरहरीच्या जागी श्रीपादांचीच मात्र मूर्ती दिसू लागली. परंतु तिचे मायावेळ मन ताटातुटींची कल्पना सहन करावयास तयार होईना. तिने नरहरीला धर्मविरहित आश्रम पालनाची जाणीव दिली आणि तिने पूर्वाश्रमांचे सुयोग्य आचरण पार पाडल्यावर संन्यास पत्करणे योग्य ठरेल असे तिने सुचवले. वेड्या मायेतून निर्माण झालेले हे आईचे समर्थन नरहरीला पटले नाही. मानवी जीवितांशी शाश्वती नसल्यामुळे सोपा मार्गाचा अवलंब न करता मृत्यूला चुकवून मुक्तीची तत्काळ कास धरली पाहिजे असे नरहरीने मात्र मत. परंतु आईची समजूत काढली अशक्य असल्यामुळेच त्याने सत्वरगर तुझ्या घरी राहून माते निर्धारी वासना पुरतील तुझ्या जरी मग निरोप देवच असे आईजवळ कबूल करून तत्काळ घराबाहेर पडण्याचे रहित केले. या 1 वर्षभराच्या गृहनिवासात नरहरीने आपल्या प्रजविलासांचे करंजनगरातील जनमानसाला मंत्रयुक्त बनविले. दत्तावतार श्री नूरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना मात्र साष्टांग नमन करत ते त्यांच्या पुढच्या यात्रेला निघाले. तुम्ही सुद्धा बघितलं का, इथे मी सुरुवातीला आपण 2-2 विड्यांच्या पाण्यावरती सुपाऱ्या ज्या काही आहे ते घेत असतो आणि लगेचच आधी सर्व काही पूजा होती ती करून घ्यायची. बाळकृष्णाच्या मूर्तीवर पुरुष सुक्तांचा अभिषेक म्हणायचा आणि मग बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करायची. मी सकाळीच म्हणून घेते म्हणून आता फक्त पूजा आधीच मांडून घेतलेली होती. नंतर लगेचच सर्व देवांना फूल वगैरे अर्पण करून घेतले. आजूबाजूला छान असे दिवे प्रज्वलित केले. सुरुवातीलाच तुपाचा दीप मी प्रज्वलित करून तुपदीप ओवाळून मगच पूजेला सुरुवात केलेली होती. त्याचनंतर प्रदोष काळी आपल्याला सत्यनारायण ही पूजा करायची असते. तुम्ही जर सत्यनारायण केला नसेल तर नक्की येणाऱ्या पौर्णिमेपासून आवर्जून करा. कारण जर तुम्ही एक वेळेस कथा ऐकली, एक वेळेस सत्यनारायण केला तर तुम्ही पुन्हा पुन्हा कराल. जर तुम्ही केला नसेल आजपर्यंत तर येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवसापासून तुम्ही मात्र सत्यनारायणला सुरुवात करू शकता. इथे लगेचच छान अशी पूजा झाली प्रदोष काळात आणि खूप जे काही सत्यनारायणची कथा होती ती वाचायला घेतली. अगदी छोटीशी कथा आहे, 5 अध्याय आहेत, अगदी लवकर वाचून होतात. 15-20 मिनिटाचं मात्र हे काम असतं. पण जे काही सत्यनारायण प्रभूंची ऊर्जा असते, माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा एकाच दिवशी होत असते, तो म्हणजे काळ म्हणजे पौर्णिमेचा. खूप छान छान अशा सेवा आपल्याकडून घडत असतात आणि या आपल्या स्वामी मार्गांमध्ये घरच्या घरी आपल्याला सर्व काही कार्य मात्र करता येतात.
लगेचच इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा होती, म्हणूनच भगवान विष्णूंची सेवा झाली. म्हणजेच काय तर सत्यनारायण पूजन झालेलं होतं. कथा वाचून झाली, छान असा नैवेद्य अर्पण केला, प्रसाद अर्पण करून झाल्याच्या नंतर कथा वाचली आणि भगवान विष्णूंची सेवा झाली. मग माता लक्ष्मीचं आगमन का नको, म्हणून म्हटलं चला माता लक्ष्मी ही प्रत्येकाला हवी असते, पण जिथे भगवान विष्णूंची सेवा होते त्याच ठिकाणी माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात वास करते. नाहीतर माता लक्ष्मी अतिशय चंचल स्वरूपाची आहे. ती प्रत्येक ठिकाणी अजिबात थांबत नाही. आज इथे उद्या तिथे. कोणाच्या घरात जास्त पैसा आहे, कोणाच्या घरात अजिबातच नाही, तर कोणाच्या घरात मात्र सुख शांती समृद्धी या तिघही गोष्टी नाहीत. आपल्याला जर प्रत्येक गोष्ट हवी असेल तर मग आपली सेवाही वाढवावी लागेल. म्हणून म्हटलं जर भगवान विष्णूंची सेवा झाली आता तर माता लक्ष्मीची सुद्धा करूया. म्हणून इथे स्त्रीयंत्र होतं. पौर्णिमेचा काळ सुद्धा होता, पौर्णिमा होती आणि प्रत्येक पौर्णिमेला स्त्रीयंत्र चक्रराज पूजन करायचं सांगितलेलं आहे. म्हणूनच इथे 16 वेळा श्री सुक्तमचं पठण करून कुंकुमार्जन करून घेतलं. एक माळ नवावर्ण मंत्र घ्यायचा, ओम ऐं क्लीं क्लीं चामुंडाय विच्चे 16 वेळा, 24 वेळा गायत्री मंत्र घ्यायचा, 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप घ्यायचा, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र घ्यायचा, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र घ्यायचा. नंतर कुबेर मंत्र सुद्धा तुम्ही 16 वेळा म्हणू शकता. त्याच पद्धतीने सर्व काही झाल्याच्या नंतर व्यंकटेश स्तोत्रमचे 1 वेळा पठण करायचं. महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला जमलंच तर 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा किंवा 11 वेळा पठण करायचं. त्यानंतर कुंकुमार्जन झाल्याच्या नंतर छान असं जे कुंकू होतं ते एका डबीत काढून घेतलं, जे की मी नेहमी काढत असते. लगेचच त्याच्यावर कमळगट्ट्याची माळ अर्पण केली. लक्ष्मीला म्हणजेच माता लक्ष्मीला पांढरं फूल किंवा कमळाचं फूल हे जास्त प्रिय आहे, म्हणून छान असं पांढरं फूल अर्पण केलं आणि लगेचच स्त्रीयंत्र जागेवर ठेवलं. त्याचबरोबर छान अशी इथे देवपूजा झालेली होती, म्हणजेच सत्यनारायण प्रभूंची पूजन झालेलं होतं. म्हणून लास्टमध्ये छान अशी एक क्लिप ॲड केली आणि भारी वाटतं जर असं आपल्या घरामध्ये नेहमी स्त्रियांनी जर केलं ना तर पैसा तर राहीलच, पण घरात सुख शांती आणि घरात आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं मन हे छान असं संसारात रमेल. घरामध्ये वातावरण तेवढंच प्रसन्न असतं. आपल्या कुलदेवतेचा कलश सुद्धा भरलेला होता आणि बघा कुलदेवी सुद्धा माझी मी छोटीशी आणलेली आहे, ती तुमच्यासोबत मी शेअर केलेली होती. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघता येतील. पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.